मुलांच्या आणि तरुणांच्या सर्जनशीलतेला चालना देण्याचं काम खुला आसमान हे मुक्त व्यासपीठ गेली काही वर्ष अथकपणे करत आहे. चित्रकला ही एक वैश्विक भाषा आहे हे आपण सर्वजण जाणतो. अशा या रंगांच्या सुंदर दुनियेतून जाणीवा आणि कल्पनाशक्ती साकार करण्यासाठी खुला आसमान व्हिडिओजच्या माध्यमातून नवनवीन कल्पना आपल्यासमोर आणत आहे. एलिमेंटरी परीक्षेत असलेल्या संकल्पचित्र या विषयाचं चित्र आपण आज काढणार आहोत. या चित्रामध्ये चौरसात आपल्याला एक संकल्पचित्र तयार करायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला काही फुलांचे आकारही काढायचे आहेत. मग आता फुलांचे नैसर्गिक किंवा अलंकारिक आकार काढताना कुठला आकार जास्त चांगला दिसेल यासाठी आपण थोडासा सराव वेगळ्या पेपरवर करत आहोत. आता इथे आपण एक चित्र काढलं आहे, फुलाचं चित्र काढलं आहे. यानंतर दुसरं अजून एक फुलाचं चित्र काढून बघूया. 2-3 वेगवेगळ्या प्रकारची फुलं काढून बघितल्यावरती आपल्याला ठरवता येईल की कुठलं फूल जास्त चांगलं दिसणार आहे. आपलं दुसरं फूलही पूर्ण झालं आहे. तिसरं आणि चौथं फूल आपण वेगळ्या पद्धतीने काढून बघूया. आता जे चौथं फूल काढलं आहे ते आपण यासाठी निवडलेलं आहे. दुसऱ्या एका कागदावर आपण 15 बाय 15 सेंटीमीटरचा चौरस काढून घेतला आहे आणि त्यामध्ये काही घटक वापरून आपण संकल्पचित्र तयार करत आहोत. सुरुवातीला आपण 2 फुलांचे आकार काढून घेणार आहोत. त्यानंतर 2 त्रिकोण, 3 वर्तुळं आणि 2 नागमोडी रेषा हे सर्व घटक या चौरसामध्ये आपल्याला बसवायचे आहेत. भौमितिक आकार काढताना पट्टी किंवा वर्तुळ काढताना कंपास ह्याचा वापर आपण संकल्पचित्रामध्ये करू शकतो. आपल्या चित्रामध्ये दिलेले घटक शक्यतो मोठे आणि एकमेकांना अंशतः आच्छादणारे काढावेत. त्यामुळे काय होतं की मूळ आकार विभागले जाऊन त्यातून नवीन नवीन आकार निर्माण होतात आणि आपलं संकल्पचित्र अधिक आकर्षक बनतं. आणि हे आकार काढताना एकाच ठिकाणी अतिशय दाटीवाटीने काढायचे नसतात, तर चित्राचा तोल साधला गेला पाहिजे यासाठी ते आकार सर्व ठिकाणी काढायचे आहेत. याशिवाय आपल्याला जेवढे घटक आकार दिलेले आहेत तेवढेच काढावेत. त्यातला एखादा आकार कमी करू नये किंवा स्वतःहून एखाद्या आकाराची भर त्याच्यामध्ये घालू नये. आणि वक्र रेषा किंवा सरळ रेषा नेहमी शेवटी काढाव्यात. कारण चित्रातील इतर आकार काढल्यावर चित्रात जिथे मोकळी जागा सुटली आहे असं वाटत असेल तर त्या ठिकाणी या रेषा काढून चित्रातील तोल सावरता येतो. चित्र योग्य पद्धतीने रेखाटून झाल्यावर नको असलेल्या रेषा खोडून घ्याव्यात.
आता हे चित्र आपल्याला रंगवायचं आहे. रंगवण्यासाठी आपण पोस्टर कलर्सचा वापर करणार आहोत. आणि आता रंगसंगती कुठली निवडायची? इथे आपण एक रंगसंगती निवडूया. एकाच रंगाच्या फिकट आणि गडद अशा विविध छटांचा वापर करून चित्र तयार केलं तर त्याला एकरंगी रंगसंगती असं म्हणतात. इथे आपण एक रंग पॅलेटमध्ये काढून घेतलेला आहे. तो रंग आहे पिकॉक ब्लू आणि त्याच्या वेगवेगळ्या छटा आपण पांढऱ्या रंगाच्या मिश्रणाने करून घेत आहोत. आपण फिका निळा रंग तयार केला आहे, मध्यम निळा रंग केला आहे आणि थोडासा गडद म्हणजे पिकॉक ब्लू हा जो ओरिजिनल रंग आहे तोही आपण वापरणार आहोत. आता आपण रंगवायला सुरुवात करूया. सर्वात प्रथम फिका निळा रंग आपण द्यायला सुरुवात केली आहे आणि छोट्या छोट्या भागांसाठी आपण बारीक ब्रश वापरत आहोत. चित्र रंगवताना आकाराच्या बाहेर रंग जाणार नाही याची काळजी घ्यावी. फिक्या रंगाने काही भाग रंगवून झाल्यावर आता आपण मध्यम निळा रंग रंगवायला घेतला आहे आणि काही भागांमध्ये आपण हा रंग वापरणार आहोत. रंगवताना चित्र अगदी सावकाश रंगवावं, घाई करू नये आणि सर्व आकार नीटनेटकेपणाने रंगवले जातील याची काळजी घ्यावी. एखादा रंग ओला असेल तर त्याच्या बाजूला लगेच दुसरा रंग देऊ नये, नाहीतर दोन रंग एकमेकात मिसळण्याची आणि आकार बिघडण्याची शक्यता असते. यातली आणखी एक गडद छटा आपण आता वापरायला घेतली आहे. आपल्याला एकच रंग वापरायचा असल्यामुळे त्याच रंगाच्या फिक्या, मध्यम आणि गडद छटा आपण वापरणार आहोत.
जसं आपण पांढरा रंग मिश्रण करून छटा केलेल्या आहेत, तसंच यानंतर आपण यामध्ये निळ्या रंगामध्ये काळा रंग किंवा करडा रंग कमी अधिक प्रमाणात मिसळून आणखीन वेगवेगळ्या छटा या चित्रामध्ये वापरणार आहोत. तुम्ही बघू शकता, पांढऱ्या रंगानंतर आपण काही भागामध्ये करडा रंगही मिसळला आहे. म्हणजे निळसर करडा रंग आपण काही भागांमध्ये देऊन घेतला आहे. आणि आता आपण निळ्या रंगामध्ये पिकॉक ब्लूमध्ये थोडासा काळा रंग मिसळला आहे. अगदी थोडासा काळा रंग मिसळला तरी तो रंग बऱ्यापैकी गडद बनतो. आणि अशी एकदम गडद छटा आता आपण काही भागांमध्ये देणार आहोत. यामुळे काय होईल की आधीचे जे फिके रंग दिलेले आहेत त्याला छानपैकी उठाव येईल. फिक्या रंगाच्या बाजूला गडद रंग आणि गडद रंगाच्या बाजूला पुन्हा फिका किंवा मध्यम रंग अशा रंगसंगतीने रंगवल्यावरती चित्र नक्कीच उठावदार दिसतं. परंतु असा काही नियम नाही आहे. आपल्याला हव्या त्या पद्धतीने आपण रंगवू शकतो. फिक्या रंगाच्या बाजूला परत फिके रंग दिले तरीसुद्धा आपण त्याला उठाव येईल अशा पद्धतीने रंगवू शकतो. यासाठी काही ठिकाणी पोत निर्मिती करावी, काही ठिकाणी शेडिंगसुद्धा करता येतं, काही ठिकाणी ग्रेडेशनसुद्धा करता येतं. मात्र ह्या चित्रामध्ये आपण प्लेनच रंग देत आहोत आणि चित्र पूर्ण रंगवून झाल्यावर काही ठिकाणी आपण पोत निर्मिती करणार आहोत. एलिमेंटरी परीक्षेत संकल्पचित्र रंगवण्यासाठी
2.5 तासांचा अवधी असतो. त्यामुळे घाई न करता सावकाशपणे आपल्याला हे चित्र रंगवून पूर्ण करता येतं.
आपल्याला हव्या त्या ठिकाणी आपण गडद रंग देऊन घेतला आहे आणि सर्व आकारांना छानपैकी उठाव आला आहे. आपलं चित्र रंगवून पूर्ण झालं आहे. आता आपण पोत निर्मिती कशी करायची ह्याचा विचार करूया. इथे या डिझाईनमध्ये ठिपक्यांनी जर का आपण पोत निर्मिती केली तर ते चित्र नाजूक आणि सुंदर दिसणार आहे. त्यामुळे आपण आता इथे पांढऱ्या रंगाने बारीक ब्रशचा वापर करून छोटे छोटे ठिपके काढून घेत आहोत. ज्या ठिकाणी मध्यम रंगछटा आहे किंवा गडद रंगछटा आहे त्या ठिकाणी पांढऱ्या रंगाचे ठिपके नक्कीच सुंदर दिसतील. ही पोत निर्मिती करताना कुठल्या आकारामध्ये पोत निर्माण करायचं आहे याचाही विचार आपल्याला करावा लागतो. चित्रामध्ये साधारण मध्यभागी किंवा थोड्या आजूबाजूला मध्यभागाच्या आजूबाजूला जे आकार असतील त्या आकारांमध्ये पोत निर्मिती करावी. चित्राच्या चारही कडांना अगदी चिकटून जे आकार असतील तिथे शक्यतो पोत निर्मिती किंवा काही ठिपके किंवा इतर काही मोझाईक डिझाईन असं काही काढू नये. कारण ज्या आकारामध्ये आपण हे ठिपके किंवा इतर काही डिझाईन काढणार असतो त्या आकारांकडे सरतेशेवटी आपलं जास्त लक्ष जातं. ते ठळकपणे आपल्या नजरेला दिसतात. त्यामुळे हे आकार शक्यतो चित्राच्या मध्यभागाच्या आजूबाजूला असावेत, फार कडेला नसावेत. अगदी कडेला केले तर लक्ष चित्राच्या बाहेर जाऊ शकतं. बघणाऱ्याची नजर चित्राच्या बाहेर जाऊ नये यासाठी पोत निर्मिती चित्राच्या आतील आकारांमध्ये आणि महत्त्वाच्या आकारांमध्ये करावी. अशा रीतीने आपलं संकल्पचित्र पूर्ण झालं आहे. आपण रंगछटांचा समतोलपणा राखण्यात यशस्वी झालो आहोत. म्हणजे काय तर एखादा रंग एकाच ठिकाणी न देता
त्याचा समतोल संपूर्ण चित्रभर दिसणं आवश्यक असतं. त्याप्रमाणे आपला प्रत्येक रंग संपूर्ण चित्रभर वेगवेगळ्या ठिकाणी दिसत आहे. त्यामुळे समतोल साधला गेला आहे. जसा आपण इथे एकच रंग म्हणून निळा रंग वापरला आहे, त्याऐवजी कुठलाही दुसरा रंग, उदाहरणार्थ हिरवा, लाल, जांभळा असे कुठलाही एक रंग आणि त्याच्या वेगवेगळ्या रंगछटा वापरून चित्र निर्माण करू शकतो.